बातमी आपल्या हक्काची। भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अत्यंत प्रामाणिक आणि विश्वासू समाज म्हणून ज्यांची ओळख आहे अशा लोणारी समाज बांधवांच्या हक्कासाठी माझ्या स्वतःवर गुन्हे दाखल झाले तरीही मी मागे हटणार नाही असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला आहे। सांगोला तहसील कार्यालयासमोर लोणारी समाज बांधवांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू होते। आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या शिष्टाईने लोणारी समाजाचे आंदोलन स्थगित करण्यात आले असून लोणारी समाजाच्या मागण्या मान्य करण्यात आल्यात। लोणारी समाजाचे समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे सांगोला शहरात स्मारक व्हावे तसेच महाराष्ट्र सरकारने लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे यांसह लोणारी समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे मुंबई अशा ठिकाणी अद्ययावत वसतिगृह निर्माण करावे आणि सांगोला शहरात लोणारी समाज भवनासाठी राखीव जागा मिळावी या मागणीसाठी लोणारी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष करांडे यांच्यासह डॉक्टर सुदर्शन घेरडे, प्राध्यापक दत्ता नरळे, श्री खांडेकर आणि समाज बांधवांचे गेले 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते। या आंदोलनास गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी भेट दिली आणि सांगोला तहसीलदार तसेच सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांच्याशी चर्चा करून लोणारी समाजाचे समाजरत्न विष्णुपंत दादरे यांच्या स्मारकासाठी शहरातील महात्मा फुले चौकात असणारी रिकामी जागा देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला। तसेच लोणारी समाज बांधवांच्या अन्य महत्त्वाच्या मागण्यांवरही आजी माजी आमदारांनी राज्य सरकारकडे सुरू असणारा पाठपुरावा आणि मागण्यांबाबत शासकीय कार्यवाहीची सद्यस्थिती यांची चर्चा केली। लोणारी समाजाचे समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे सांगोला शहरात भव्य स्मारक व्हावे अशी लोणारी समाज बांधवांची मागणी होती। या मागणीबाबत आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी आग्रही भूमिका घेत सांगोला शहरातील महात्मा फुले चौकात असणाऱ्या रिकाम्या जागेवर समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचं स्मारक करण्याचा निर्णय घेतलाय आणि प्रत्यक्ष कार्यवाही करत लोणारी समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भूमिपूजन करून समाजरत्न विष्णुपंत दादरे यांच्या स्मारकाच्या कामाची सुरुवात केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।